पर्यटकांना सावधान, आता किनारपट्टीवर हाय अलर्ट जारी. दिल्ली बॉम्बस्फोटानंतर सुरक्षेत वाढ. दिल्लीमध्ये झालेल्या दहशतवादी बॉम्बस्फोट हल्ल्यानंतर संपूर्ण देश हादरून गेलाय. लाल किल्ला मेट्रो स्टेशन परिसरात झालेल्या कार बॉम्बलास्टमध्ये मृतांचा आकडा अधिकाधिक वाढत जातो आहे आणि या हल्ल्यामुळे आता देशातील किनारपट्टी भागात देखील सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे. या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाराष्ट्र गोवा पत्रादेवी सीमेवर सुद्धा हाय अलर्ट देण्यात आलेला आहे. पत्रादेवी सीमेवर महाराष्ट्र येणाऱ्या आणि गोव्यात जाणाऱ्या वाहनांची पोलीस प्रशासनाकडून चौकशी होते आहे. रत्नागिरीतील प्रसिद्ध बंदर मिरकरवाडा येथील पोलीस प्रशासनाकडून कसून चौकशी करण्यात येते आहे. तिथला पोलीस बंदोबस्त देखील वाढवण्यात आलेला आहे. मिरकरवाडा बंदर हे व्यापारी केंद्र आहे. देश विदेशातून व्यापारी जहाज येथे येत असतात, त्यामुळे हा परिसर तसा पाहायला गेला तर संवेदनशील ठिकाणाला येतो आणि याच कारणाने बाहेरून येणाऱ्या बोटींची डॉग स्क्वॅड आणि बॉम्बशोधक पथकाच्या मदतीने कसून चौकशी केली जाते आहे. बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर सागरी सुरक्षा अधिक वाढवण्यात आलेली आहे. रत्नागिरी शहरात काल जसा अलर्ट आला त्या वेळेपासूनच शहरातील तसेच कोस्टलचे लँडिंग पॉईंट, संवेदनशील लँडिंग पॉईंट आहेत, त्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक करण्यात आलेली आहे आणि त्यानुसार घातपात विरोधी तपासणी आणि खलाशांची नोंदणी यासारख्या उपाययोजना अंमलात आणल्या जात आहेत. स्थानिक पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे. दिल्लीनंतर हल्ल्यानंतर आता महाराष्ट्रासह देशातील किनारपट्टी भागात देखील हाय अलर्ट देण्यात आलेला आहे. त्यामुळे पर्यटकांना देखील याचा चांगलाच फटका बसणार आहे. कोकणात किंवा देशाच्या इतर किनारपट्टी भागात फिरायला येणाऱ्या पर्यटकांचा यामुळे हिरमोड होणार आहे. मात्र सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पाहायचं झालं तर पर्यटकांनी या काळात खबरदारी घेणं गरजेचं आहे. नोव्हेंबर ते पुढील वर्षातील जानेवारी हा काळ कोकणातील पर्यटन व्यवसायाला चालना देणारा असतो. मात्र आता झालेले या बॉम्बस्फोटाचे तीव्र पडसाद देशभर उमटत आहेत. मुंबई गोवा सागरी वाहतूक करणाऱ्या खलाशांची देखील कसून चौकशी केली जात आहे. फक्त सागरी मार्गच नाही तर महामार्गावरील वाहनांची देखील तपासणी सुरू असून नाकाबंदी करण्यात येत आहे. काल दिल्ली बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर जो अतिदक्षतेचा इशारा संपूर्ण कोकण किनारपट्टीला देण्यात आलेला होता, त्या अनुषंगानं महत्वाची जिल्ह्यातील महत्वाची पर्यटन स्थळे, महत्वाची बंदरे, महत्वाचे पूल या ठिकाणी बॉम्बस्फोट विरोधी तसेच घातपात विरोधी चेकिंग प्रशिक्षित पथकामार्फत चालू आहे. तसेच विविध ठिकाणी पेट्रोलिंग, पोलिसांची पेट्रोलिंग, संयुक्त गस्त, जसे की बाकीचे स्टेक होल्डर्स, कोस्टल सिक्युरिटीच्या दृष्टीने महत्वाचे कस्टम्स असतील, कोस्टगार्ड असतील, यांच्याही समन्वयातून पोलीस गस्त प्रभावीपणे चालू आहे. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, रत्नागिरी.